या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून शहापूरकरांच्या सेवेमध्ये कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज अर्थातच आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये एक जबरदस्त मराठी समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय। आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये गुणी आणि गुणवंत समालोचक आपल्या विनंतीस मान देऊन करंजी काळन सर आपल्या सोबत 3 दिवस जोडले गेले। अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व आहे, निश्चितच विशेष आगरी समाजाला निश्चितच बिलॉंग करतात आणि वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावरती वाहून नेत आहेत। हरिभक्त परायण करंजी काळन सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय। आदरणीय रामभाऊ पाटोळे सर त्याचबरोबर जितू पाटोळे सर यांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान या ठिकाणी करतो आहोत। आणि निश्चित करण सर 3 दिवस आपल्या सोबत राहिले आणि आपल्या गाववालेच होऊन गेले। भरपूर प्रेम त्यांना आपण दिलं, त्यांचं सुद्धा आपल्याला मिळालं आणि चांगला वेळ व्हेरी गुड टाइम स्पेंड केला, चांगला टाइम त्यांच्यासोबत स्पेंड केला आपण 3 दिवसापासून। भरपूर चांगलं समालोचन त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या सोबत हसून खेळून अगदी चांगलं या ठिकाणी समालोचन त्यांनी ऐकवलं। करंजी काळन सर आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय। या ठिकाणी सामन्याला सुरुवात होतीये। या ठिकाणी बरोबर 4:16 पहिला चेंडू पडेल आणि सामन्याला सुरुवात होईल। संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसाची शेवटची मॅच या ठिकाणी चालू होत आहे। करंजी काळन सर आम्ही आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय। दूरवरचा प्रवास आहे, सावकाश जा आणि घरी पोहोचल्यावरती जरूर एक मेसेज आम्हाला द्या। खोलवर टप्प्याचा चेंडू पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळले, त्या ठिकाणी एकेरी धाव येईल, सिंगल धाव। सिंगल धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात केली आहे। श्री गणेशा झालाय। साई स्टार अल्यानी विपक्ष रायझिंग स्टार अल्यानी या दोन संघांच्या दरम्यान हा सामना मैदानावरती काटेकी टक्कर मैत्रीपूर्ण सामना आहे। दोन्ही संघ भरपूर ताकदवर आहेत, दोन्ही संघ भरपूर दर्जेदार एकमेकांचा खेळ बरोबर माहिती असणारे दोन संघ मैदानावरती खेळतायत। सलामीची जोडी आकाश आणि समीर। या चेंडूवरती
बॅटची एज आणि त्यानंतर सोपा झेल विकेटच्या मागे विजय पस्ते टिपतोय आणि लागलेला हा पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम रायझिंग स्टारला. दोन चेंडू टाकलेत, एक सिंगल धाव या ठिकाणी खर्च केली आहे आणि एक विकेट या ठिकाणी अर्जित केली जाते. भावेश गोलंदाजी करत असताना सिंगल धावेच्या मदतीने निश्चितच पाहायला मिळत आहेत. एका धावेवरती पहिली विकेट कॅरी होतीये. षटक क्रमांक पहिलं चालू असताना भावेश गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती मिलिंद येतोय, संघाचा कॅप्टन आहे. पहिला चेंडू फेस करेल आपल्या इनिंगचा गोलंदाज समोरून भावेश. राईट मोर द विकेट. स्ट्राईक एंडवरती तयार मिलिंद वाळिंबे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला शफल झाला. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती आला नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी संपन्न झाला. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात आपण आहोत. 5 षटकांची मॅच. षटक पहिलं चालू आहे. एकंदरीत 3 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च झाली, एक विकेट या ठिकाणी अर्जित करतायत. 6 स्टार आल्याने हा संघ मैदानावरती फिल्डिंग करतोय. सामना जिंकायचा आहे आणि नक्कीच अगदी थाटामाटामध्ये क्वालिफाय व्हायचं या अनुषंगाने चेंडू हवेत. जयेश मेजर झेल टिपण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न झाले, मात्र हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट होत आहेत. कॅच ड्रॉप. दोन धावांचं योगदान येते. मिलिंदचा हा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय आणि जीवनदान मिळाले. 2 धावांची मदत धावफलकावरती करतायत. स्कोर कार्ड वरती 3 धावा. मिलिंद आणि समीर जोडी मैदानावर खेळतायत. आज हवा चांगली वाहते मैदानात. आपण पाहाल तर आज संध्याकाळच्या सत्रामध्ये थंडगार हवेचं निश्चितच झुळूक वाहताना पाहायला मिळते. कदाचित आजच्या रात्री गुलाबी थंडी येईल आणि 2-3 दिवसापासून जे गरमीचं वातावरण आपण फेस करतोय त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. 4 धावा. स्कोर कार्ड वरती 4 धावा आहेत आणि पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना भावेश गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. स्ट्राईक एंडवरती समीर हार्ड हिटर बॅट्समन आहे, भरपूर अनुभव सुद्धा त्याच्याकडे आणि हार्ड हिटिंगची निश्चितच कॅपॅसिटी असणारा खेळाडू. चौकार षटकार अगदी सहजगत्या मारतो. फुलटो चेंडू आणि नक्कीच ही कॅपॅबिलिटी या ठिकाणी दाखवत असताना ठोकलाय षटकार. करंजी काळंसर या ठिकाणी स्पर्धेचा निरोप घेत आहेत. नक्कीच 3 दिवस त्यांच्या साथीने आपण या ठिकाणी पार पाडले. करंजसर सावकाश जा आणि पोहोचल्यानंतर आमच्या आयोजन कमिटीला आणि आम्हाला एक मेसेज द्या. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा काळजी करू नका. आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी हिंदी भाषेमधनं चुटकुलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. भरपूर कॉमेडी आणि क्रिकेटचं इत्यंभूत ज्ञान त्यांच्या अभ्यासातून आपल्याला ऐकायला मिळेल. वन अँड ओनली बाबूशाह कल से जुड़ जाएंगे. षटक दुसरं चालू झालं. दुसऱ्या षटकाला सुरुवात. नितीन ज्युनियर गोलंदाजीसाठी आला. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर सरळ चेंडू जातो विकेट किपरच्या हातात. निर्धाव. सुरुवात झाली.
यावेळेस हा चेंडू खेळलाय, चेंडू हवेत, सलाम शेख येतो चेंडूच्या खाली आणि हा झेल या ठिकाणी कॅरी केला जाईल. दुसरा धक्का मिळाला रायझिंग स्टारला. धन्यवाद. अल्यानी गावचे लिजेंडरी क्रिकेटर, प्रतिष्ठित नागरिक नितीन दादा निमसे, नितीन सिनियर आणि जुने जाणते आमचे अष्टपैलू क्रिकेटर चंदूदादा सापळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. धावफलकावर 10-10 धावा धावफलकावरती आहेत आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. बॅट्समन आउट होताना पाहायला मिळाला. मिलिंद वाळिंबे बाद झाला. न्यू बॅटर नवीन फलंदाज विलास आलाय. समीर आणि विलास जोडी मैदानावरती खेळतायत. हलक्या हातानं फ्लिक केलं, त्या ठिकाणी चूक केली चेंडू अडवत असताना आणि दुसऱ्या धावेचं सुद्धा नुकसान या ठिकाणी होत आहे. 2 धावा कंप्लीट होतील. दुसरं षटक आहे. धावफलक वेगानं पुढे सरकताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड जातं 12 वरती. 12 ऑन द बोर्ड. अल्यानी गावच्या 2 टीम मैदानावरती खेळतायत. अल्यानी गावचे 2 ताकदवर संघ मैदानावरती खेळतायत. मैत्रीपूर्ण सामना आहे. फ्रेंडली मॅच, फ्रेंडली फाईट. फटका चांगला खेळलाय विलासनं अलॉंग द कार्पेट. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. नितीन ज्युनियर गोलंदाजी करत असताना आक्रमण झालंय. विलासच्या बॅटमधनं या 4 धावा येत आहे. दुसऱ्या बाजूने समीरला आपण पाहताय, ज्यानं षटकार सुद्धा ठोकलाय. धावफलक 16 वरती. 16. दुसऱ्या षटकात आपण आहोत. यावेळेस प्रहार केलाय. चौकारानंतर हा मोठा प्रहार. प्रॉपर टायमिंग फटका बॅट्समन विलासनं ठोकलाय. हा दमदार षटकार. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. थँक्यू. षटक दुसरं हे आणि या दुसऱ्या षटकावरती मोठा हल्ला. एक चौकार, एक षटकार. स्कोर कार्ड 22 वरती जाऊन पोहोचलं. दुसऱ्या षटकात आपण आहोत. चांगली बॅटिंग करत असताना विलास 3 चेंडू फेस केलेत. 12 धावा त्यानं ठोकल्या. नितीन ज्युनियर गोलंदाजी करत असताना स्ट्राईक वरती विलास. एकाच गावातील 2 टीम आहेत. एकाच गावातील 2 संघ खेळतायत. स्ट्राईक वरती विलासनं मात्र स्ट्राईक केलाय. नितीनच्या गोलंदाजीवरती यावेळेस संधी निर्माण झाली आहे. झेलसाठी धावतायत मात्र झेल ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. चांगली बॅटिंग. रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेची पॅनल्टी. पिचवरनं धावाल तर पॅनल्टी मिळणारच. एका धावेची पॅनल्टी, एकच धाव येईल. षटक संपते. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. चला दोन षटक संपलीत. धावफलकावर 23. तिसऱ्या षटकाला सुरुवात. या ठिकाणी हर्षल येतोय. हर्षलचा पहिल्याच बॉलवरती चांगला फटका खेचलाय. या ठिकाणी
अतिशय चांगली फिल्डिंग सीमारेषेवरती हवेमध्ये झेपावत असताना चेंडूला आतमध्ये ढकललं. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता त्याला आतमध्ये ढकलून देत असताना संघासाठी धावा वाचवल्या. 4 धावा वाचवतोय. 2च धावा मिळतील. 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड 25-25. चेक करायचंय. सीमारेषेवरती चेक केलं जाईल. त्या ठिकाणी चेंडू ज्या वेळेला अडवला त्यावेळेला जर क्षेत्ररक्षकाचा पाय जर सीमारेषेच्या बाहेर असेल तर षटकार घोषित केला जाईल. अन्यथा सर्व खेळाडूंना आणि पंचांना सुद्धा एक सूचना आहे. रिव्ह्यू जर घ्यायचा असेल तर 10 सेकंदाच्या अगोदर घेत चला. चेक करतायत. मॅच चालू राहू द्या. हर्षल येतोय गोलंदाजी करत असताना. राईट मोर द विकेट. या चेंडूवर आडव्या बॅटनं फटका खेचलाय. फटका चांगला आहे त्या ठिकाणी. वॉट अ कॅच. अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी सीमारेषेवरती टिपलाय. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. जबरदस्त प्रात्यक्षिक मैदानावरती फलंदाज बाद होतोय समीर तंबूच्या आश्रयाला. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. या गटातील ही शेवटची महत्वाची मॅच आहे. विशेष करून साई स्टार आल्याने संघासाठी अतिशय महत्वाची मॅच. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर रायझिंग स्टार सुद्धा ताकद लावून खेळतायत. त्यांना सुद्धा मॅच जिंकायची आहे. स्वतःच्या प्रतिष्ठेची ही लढाई आहे. आणि मगाशी जो आपण चेंडू चेक करत होतो तो सेफ होता. अतिशय सुंदररित्या नितीननं अडवलाय. जेडी फटका चांगला खेळलाय त्या ठिकाणी. बाउंड्रीवरनं चांगली फिल्डिंग निलेश निमसे. एकच धावेल या चेंडूवरती. चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून येतोय आणि एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागलं दोन्ही फलंदाजांना. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 26. हर्षलचा हा चेंडू चांगला चेंडू आहे. प्रचंड वेग यावेळेस दिलाय. व्यावसायिक खेळाडू आहे. निश्चितच त्याला माहिती आहे कशा पद्धतीनं फलंदाज आक्रमक असताना त्याला कसं थोपवायचं थांबवायचं त्याला माहिती आहे. या चेंडूवरती चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. राईटा मोर द विकेटनं पुन्हा एकदा तयार होतोय. स्ट्राईक एंडवरती या विलासला आपण पाहत आहे. या मॅच मध्ये विलास चांगला खेळलाय. या चेंडूवरती झेल पकडण्यासाठी प्रयत्न केले. टप्पा पडून दिला. चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली. चेंडूला अडवण्याचा चांगला प्रयत्न यशस्वी केलाय. संघासाठी काही धावा वाचवतोय. 2 धावा येतात. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आहे 28-28. तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 28 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सलाम शेख गोलंदाजीसाठी येतोय. जेडी मैदानावर खेळतोय. हार्ड फलंदाज विलास त्याला साथ देत असताना विलास सुद्धा चांगला खेळतोय. या मॅच मध्ये आपण पाहताय तर विलासची बॅटिंग भरपूर चांगली राहिली. समीरनं सुद्धा सुरुवात दर्जेदार दिली. त्यानंतर तो बाद झाला. मिलिंदनं सुद्धा प्रयत्न केले. तो बाद झाला. इथून जबाबदारी जेडी वरती. सलामीचा फलंदाज आपण पाहिलं तर समीर ज्यानं 9 धावांचं योगदान दिलं. आकाश मात्र शून्यावरती बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. जेडी स्ट्राईक वरती खेळतोय आणि विलास ही जोडी मैदानावरती खेळतीये. फिनिशिंग टच द्यायचा आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू. सलामचा हा चेंडू स्लोवर 1 आणि सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट येतोय. सलाम शेख
अनुभव त्याला मात्र भरपूर झालाय. तो सुद्धा एक व्यावसायिक लेवलचा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू, बॅटिंग सुद्धा सुंदर करतो, त्याचबरोबर गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली करत असताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं हा लेग कटर टप्पा खाल्यानंतर वळण घेत बाहेर निघतोय. कुठल्याही प्रकारे धावा मिळत नाही. धावांसाठी 1-1 पाहायला मिळते. डॉट येत आहेत, सलगचे 2 डॉट जेडी साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेडीचं काम असं आहे, मारला तर डायरेक्ट षटकार, लगी तो छगी. स्ट्राईक वरती तयार. यावेळेस पुन्हा एकदा जास्त बाहेर पंच वळतायत. सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती येईल. आता मात्र धावांसाठी भरपूर थांबावं लागतंय, धावांसाठी वाट पाहावी लागते. एकंदरीत 29 धावा धावफलकावरती आहेत. 29. सलाम शेख राईट आर्म ओव्हर द विकेट. जेडी साठी यावेळेस फटका खेचलाय, फसलाय फटका आणि सोपा झेल ड्रॉप. त्या ठिकाणी हातातनं चेंडू ड्रॉप झाला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावताय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा धावले आणि तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. 3 धावा कंप्लीट होत आहेत. अशा पद्धतीनं गफलत जर झाल्या तर मात्र अवघड होऊ शकतं. एक चांगल्या प्रकारचा गोलंदाजी अटॅक आपण पाहाल तर रायझिंग स्टार अल्यानी संघाकडे सुद्धा आहे. ही मॅच फार महत्वाची आहे. रायझिंग स्टार अल्यानी संघासाठी प्रतिष्ठेची लढाई, तर साई स्टार अल्यानी संघासाठी हा सामना जिंकून क्वालिफाय होण्यासाठी करो या मरो, डू ऑर डायची स्थिती मैदानावर. हा सामना जर जिंकला तर नेरोली संघासोबत या गटातनं क्वालिफाय होत आहेत टॉप 8 मध्ये. आई भवानी नेरोली संघाचं, अर्थातच गौरव स्मृती नेरोली संघाचं आपण कौतुक करूया, ज्यांनी चांगला खेळ सादर केला. ते या ठिकाणी क्वालिफाय होत आहेत, टॉप 8 मध्ये दाखल होत आहेत. तर हा सामना जर जिंकला साई स्टार अल्यानी संघानं तर ते क्वालिफाय होतील या गटातनं. सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्याच दिवशी भातसई स्पोर्ट्स भातसई आणि खातिवली या 2 टीम आपल्याला टॉप 8 मध्ये दाखल झालेल्या पाहायला मिळाल्या. यावेळेस हा चेंडू हवेत जातोय आणि झेल टिपण्याची संधी आली होती. सोनं केलं, फलंदाज होतोय बाद. जेडीचा खेळ संपला. त्यानंतर टीम संदेश स्पोर्ट चिरवली आपल्याला टॉप 8 मध्ये दाखल झालेली टीम मिळाली आहे आणि त्यांच्या सोबत एमजे स्पोर्ट्स दहिवली हा संघ आपल्याला टॉप 8 मध्ये दाखल झालेला मिळाला आहे. त्याचबरोबर 5वी टीम जी आज मिळाली ती टीम आहे गौरव स्मृती आई भवानी नेरोली. हा संघ टॉप 8 मध्ये दाखल झालाय. 6वा संघ कुठला मिळेल यासाठी अगदी शेवटच्या मॅच पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला निश्चितच कळणार नाही. ही चुरस आहे SPL ची. अतिशय चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. अजून आपल्याला भरपूर क्रिकेट पाहायचंय. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला अजून 2 टीम मिळतील. त्यानंतर परवाच्या दिवसामध्ये आपल्याला नॉकआउटचा थरार या ठिकाणी अनुभवता येईल. सलामचा हा शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर आडव्या बॅटनं धमाका केलाय, पॉवरफुल धमाका. बॅट्समन दिनेश ठोकलाय षटकार. धन्यवाद. 4 षटकं संपली धावफलकावरती. तब्बल 39 धावा जोडतायत. संध्याकाळचं सत्र आहे आणि 5 षटकांमध्ये जर 50 पार झाली तर मात्र निश्चितच इथं चेस करायला अवघड होऊ शकतात. कारण क्रिकेटचा खेळ आहे. मस्तीमध्ये नक्कीच आपण पाहाल तर भरपूर संघ अडचणीत आलेले आपण पाहिलेत. या मॅच मध्ये जर साई स्टार संघासोबत काही दगाफटका झाला तर मात्र या गटामध्ये भरपूर टफ फाईट पाहायला मिळेल. टेंबरे संघ अर्थातच प्रशांत स्मृती आम्ही टेंबरे हा संघ या ठिकाणी जरूर हा सामना पाहत असतील. हा सामना टक लावून पाहत असतील. टीम रमेश स्मृती साटगाव सुद्धा 3-3 सामने ते सुद्धा जिंकलेत
आणि त्यानंतर नेट रन रेटचा थरार आपल्याला पाहायला मिळू शकतो. ही मॅच महत्वाची आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळला आहे. ऑन साईडला त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. नितीन ज्युनियर चेंडूचा ताबा घेतोय. रोहन आलाय बॉलिंगसाठी. षटक आहे शेवटचं आणि या शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 40 धावा. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. दिनेश मैदानावर बॅटिंग करतोय. हार्ड हिटर फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच त्याची ओळख आहे. व्यूहरचनेमध्ये बदल करतायत. रोहन खाडे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. षटकाचा पुढचा चेंडू येईल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. या 5 चेंडूंवरती किती धावा जमतील हे आपल्याला पाहायचं आहे. निश्चित आपण पाहाल ही मॅच असं तुम्हाला वाटत असेल की कुठल्याही दृष्टीनं महत्त्वाची नाही, परंतु ही मॅच फार महत्त्वाची आहे. भरपूर संघांचं भवितव्य या मॅचवरती डिपेंड आहे. हा चेंडू चांगला आहे रोहनचा. बॅटला स्पर्श झाल्यानंतर त्या ठिकाणी जागेवरच थांबतोय. एक सिंगल धाव येईल. 30 यार्डमध्ये चेंडूला स्टॉप केलंय. सिंगल एकेरी धावेचं योगदान येईल. धावफलकाला जोडलं जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 41 या धावसंख्येवरती. 41 41 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूंवरती जर आक्रमण झालं तर रायझिंग स्टार अल्यानी संघ सुद्धा राईज करताना पाहायला मिळेल. नेक्स्ट डिलिव्हरी. हा खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळला आहे. त्या ठिकाणी निलेश निमसे वेगानं चेंडूवर आला. सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत या ठिकाणी केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला पुढे घेऊन जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 42. 3 चेंडू फेकलेत. 3 धावा खर्च केल्यात. अजून इथून विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत. रोहन खाडे वेगवान गोलंदाज आहे. निश्चित आपल्या संघासाठी हे महत्वाचं षटक हाताळतोय. स्लॉगचं षटक. शेवटच्या षटकामध्ये रोखायची जबाबदारी त्याच्यावरती. दिनेश फॉर्म मध्ये. या चेंडूवरती सुद्धा आडव्या बॅटने खेळलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी समीर शेख. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतो, फेकतो आणि एक धाव या दरम्यान कंप्लीट केली जाते. 5वं षटक. शांत चाललेला क्रिकेटचा हा सामना. संत चाललेला सामना. संत वाहते इंद्रायणी अशा पद्धतीनं शांतीचं वातावरण मैदानावरती. स्कोर कार्ड वरती आपण पाहाल तर 43-43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आणि 4 सिंगल आल्यात. रोहनचं कौतुक केलं जाईल. यावेळेस मिसटायमिंग स्ट्रोक आहे. झेल टिपण्याची संधी आली आणि हा झेल डॉट कॅच केला जातोय. चांगला झेल आणि फलंदाज फेल. धन्यवाद. शेवटचा अंतिम चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील हे आपल्याला पाहायचे. चांगलं षटक आलं रोहनचं. शेवटचं षटक जर आपण पाहाल तर ॲनालिसिस करता येईल. सुरुवातीच्या 4 चेंडूंवरती 4 सिंगल आल्या. त्यानंतर 5व्या चेंडूवरती विकेट कॅरी करतोय. शेवटचा चेंडू इथून मार्गस्थ होईल. धावफलकावरती आहेत 43 धावा. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू इथून पाहायला मिळेल. रोहन खाडे. नवीन बॅटर मैदानात प्रणय आलाय. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा त्याचा प्रयत्न असेल आणि नक्कीच ऑफसाईडला शफल झाला. क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न त्याने केला, मात्र लेग बाईटचा इशारा. एक सिंगल येईल. रोहनचं कौतुक केलं जाईल. केवळ 4च धावा त्यानं खर्च केल्या. स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 5 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा बनवाव्या लागतील 45.
उद्याच्या दिवसाचा शेड्यूल्ड तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. बरोबर 8:30 वाजता मॅच चालू होईल. सामना असेल पहिला आई गावदेवी शेंद्रून विपक्ष शिलोत्तर. सामना नंबर 2 सरीव विपक्ष परटोली. सामना क्रमांक 3 मोगाव विपक्ष तुते. सामना क्रमांक 4 शेंद्रून विपक्ष परटोली. सामना 5वा शिलोत्तर विपक्ष तुते. 6वा सामना शेंद्रून विरुद्ध चरीव. 7वा सामना परटोली विपक्ष शिलोत्तर आणि शेवटचा सामना शेंद्रून विपक्ष मोगाव अशी मॅच असेल. उद्याच्या दिवसाचं शेड्यूल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलंय. विकेट हॅट्रिकसाठी निलेशजी वाळिंबे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक. 45चं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती. जयेश कापरे स्ट्राईक एंडवरती. नितीन ज्युनियर त्याला साथ देत असताना प्रणय गोलंदाजी करतोय. पहिला डॉट आलाय. हा चेंडू हा फुलटोज आहे. अपील करतायत आणि पंचांनी दिले बाद. मोठी विकेट. दोन चेंडू आल्यात आणि 2 धावा आल्यात. 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. स्कोअर कार्ड वरती सुरुवात झाली आहे. समीर शेख स्ट्राईक एंड वरती खेळतोय. प्रणय पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. प्रणयचा हा चेंडू यावेळेस फटका फसलाय. झेलची संधी आणि हा झेल पकडलाय. समीर शेख बाद. सुनील भोंडुले मनोहर पाटोले दोघं लाभले तो मोलाचे स्पॉन्सर. राम पाटोले दादा अध्यक्ष त्यांनी घेतलंय अंगावर. जितू पाटोले उपाध्यक्ष वैभव
दुसरा गडी बाद होतोय. दुसरा फलंदाज माघारी परतत असताना समीर शेख या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला विसावलाय. मोठी विकेट या ठिकाणी कॅरी केली जाईल. 2 धावांवरती लागलेला दुसरा धक्का. रायझिंग स्टार हल्ल्याने संघ धक्का देण्यासाठी जाणली जाते आणि दिले 2 धक्के. गोलंदाज प्रणय चांगली गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानावरती येतोय विजय पष्टे, ज्याच्यावरती मात्र इथून मोठी मदार 45 धावांचं टार्गेट. ही मॅच नक्कीच हार्ड पाहायला मिळेल दोन्ही संघासाठी नक्कीच महत्वाची मॅच. रायझिंग स्टार हल्ल्याने संघासाठी या ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई. या स्पर्धेमधून आम्हाला काहीतरी घेऊन जायचंय. एखादा सामना जिंकून आम्हाला इथून चांगल्या आठवणी मैदानातून घेऊन जायच्या आहेत. या अनुषंगाने खेळताना पाहायला मिळतील. तर साई स्टार हल्ल्याने संघासाठी ही मॅच फार महत्वाची आहे. डू ऑर डायचा सामना आहे. नितीन ज्युनियरवरती फार जबाबदारी असणार आहे. या मॅच मध्ये जिंकायचंय. त्याच्या फॅन्सच्या आणि त्याच्या संपूर्ण टीमच्या भरपूर अपेक्षा त्याच्याकडनं. यावेळी चेंडू हवेत खेळला आहे. चांगला फटका आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर. नितीन ज्युनियरच्या बॅटमधनं या 4 धावा. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 7 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. ही मॅच आपण पाहाल अतिशय क्रुशल मॅच आहे साई स्टार हल्ल्याने संघासाठी. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. शेंद्रून प्रीमियर लीग 8व्या पर्वाला भेट देण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वांची आपण आतुरतेने वाट पाहिली, निश्चितच ज्यांची उपस्थिती आपल्या सर्वांसाठी प्रार्थनीय होती. आपल्या सर्वांचे लाडके मान्यवर आदरणीय सचिनदादा तळपाडे, आदरणीय मौर्या दादा, त्याचबरोबर मंगेशजी शिंदे, वनपाल दादा आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे आधारस्तंभ शेंद्रून प्रीमियर लीग SPL सचिव आदरणीय वैभवदादा पाटोळे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. दहा धावा धावफलकावर आहेत. बॅटिंग करत असताना साई स्टार हल्ल्याने संघ मैदानावरती नक्कीच इथून संघर्ष करावा लागतोय. संध्याकाळच्या सत्रात 45 धावा चेस करणं हे सुद्धा एक मोठं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना नितीन ज्युनियरवरती फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. विजय पष्टे एकमेकांच्या साथीनं ह्या धावा बनवाव्या लागतील. समोर रायझिंग स्टार. रायझिंग स्टार हा संघ चांगला खेळतोय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन द बोर्ड बनवायचे आहेत 45. आकाश वाळिंबे गोलंदाजी करतोय. स्टाइलिश खेळाडू आहे, यंगस्टर, युवा जोश. राईट आर्म ओव्हर द विकेट. नितीन ज्युनियर साठी टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने खेळतोय ऑन साइडला. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट केली जाईल. एका धाबेची मदत येईल धावफलकावरती. नक्कीच आपण पाहाल तर
9 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहत आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना चेंडूवरती चांगलं नियंत्रण त्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर टप्प्यावरती कंट्रोल चांगला पाहायला मिळतोय. गती परिवर्तन सुंदर करतोय. विजय पष्टेसाठी हा चेंडू बॅटची एज आणि विकेटच्या मागे हा झेल टिपला जातोय. मोठी विकेट या मॅचची कॅरी केली जाईल. विजय पष्टे बाद. मान्यवर सुरेशजी बारोडे साहेबांच्या वतीनं या गोलंदाजासाठी आकाश वाळिंबेसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेलं आहे. चांगली गोलंदाजी करतोय युवा खेळाडू आहे आणि त्याच्यासाठी प्रोत्साहनपर हे 200 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी जमा झाले. मॅच संपल्यानंतर भावा येऊन घेऊन जायचं आहे. या ठिकाणी मोठी विकेट कॅरी केली जाते. विजय पष्टेला बाद केलंय. विजय पष्टे तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलाय. न्यू बॅटर नवीन फलंदाज भाई वाळिंबे मैदानावरती आलाय. भाईवरती आणि नितीन ज्युनियर वरती इथून मदार असणार आहे. धावा बनवायच्या आहेत. 45 धावा झाल्यात 9. यावेळेस खेळलेला फटका त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी अडवतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करताय. शॉर्ट थर्डमॅनला एक सिंगल धावेचं योगदान येईल. चांगली गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकात आपण आहोत. टप्पा चांगला पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त नियंत्रण चेंडूवरती राहिलं आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती आहे 10 धावा. बॅटिंग करते साई स्टार आल्यानी. धन्यवाद. सलगच्या 3 चौकारासाठी 3 षटकारासाठी विकेट हॅट्रिकसाठी विजयजी धिवरे साहेब यांच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालं. आणि सुरेशजी भारोडे साहेबांच्या वतीनं सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी या ठिकाणी घोषित झालंय. जो लकी खेळाडू या ठिकाणी चांगली कामगिरी करेल त्याच्यासाठी ही पारितोषिक असणार आहेत. मान्यवर मंडळीचं प्रेम मिळतंय. चांगला सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. संध्याकाळचं हे रम्य वातावरण, निश्चितच ऐतिहासिक मैदान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, वाऱ्याचा पाडा, SPLचं हे 8वं पर्व. राम पाटोळे सर, वैभवजी पाटोळे सर, जितू पाटोळे सर, नरेशजी पाटोळे सर आणि संपूर्ण पाटोळे अँड पाटोळे कंपनी, संपूर्ण शेंद्रुणकरांचं हे दमदार आयोजन. 8व्या पर्वात आपण आहोत. वैभवशाली, गौरवशाली आणि अभिमानाचं हे पर्व या ठिकाणी पार पडतंय. तब्बल 7वा दिवस या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. चला, वेळेची काळजी घ्या. संध्याकाळचं सत्र आहे. थंड वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळच्या वातावरणामध्ये चाललेली ही मॅच, रोमहर्षक सामना. 3ऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज विलास आलाय गोलंदाजीसाठी. भाईसाठी हा चेंडू आडव्या बॅटने खेळतोय. ऑन साइडला त्या ठिकाणी फिल्डर आहे. चेंडूला अडवत असताना थोडंसं फंबल त्या ठिकाणी झालाय. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत. नितीन ज्युनियर जो मैदानात खेळतोय त्याला माहिती आहे माझ्याकडे स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. मॅच चेस करत असताना, धावा चेस करत असताना नितीनची जबाबदारी फार मोठी असते. फार वर्षांपासून आपण पाहत असाल नितीन ज्युनियर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत आल्यानीकरांच्या अपेक्षा त्याच्याकडनं भरपूर असतात. दोनही संघ आल्यानीचे खेळत आहेत. एकामेकाला निश्चितच टफ फाईट देताना पाहायला मिळत आहेत. विलासचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव येईल. धावफलकाला जोडली जाईल. एका धावेची मदत येते. स्कोअर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचलंय. हे षटक अतिशय क्रुशल आहे. 45 धावांपर्यंत पोहोचायचंय. धावफलकावरती 42 धावा. विलास वाळिंबे गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती नितीन ज्युनियर. यावेळेस बॅट फिरवली. निश्चितच बॅटची एज. विकेटच्या मागे चेंडू जातोय. त्या ठिकाणी एक सिंगल धावेसाठी एकेरी धाव येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल.
एक एक धाबेसाठी संघर्ष करायला लावतायत रायझिंग स्टार हल्ल्याने. भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पाहिलंय. या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. मॅच निश्चित जिंकण्याच्या तयारीमध्ये. सामना कोण जिंकेल यासाठी लक्ष लागलंय. या मॅच वरती भरपूर टीमचं भविष्य आहे, भवितव्य आहे. विलासचा हा चेंडू यावेळेस भाईसाठी खोलवर टप्प्याचा बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडूवरती संपर्क झाला नाही. रमेश स्मृती साडगाव हा संघ ही मॅच पाहतोय. त्याचबरोबर प्रशांत स्मृती आम्ही टेंबरेकर टेंबरे संघ ही मॅच पाहतोय. आणि साई स्टार आल्यानी संघाचे सर्व फॅन फॉलोविंग चाहते समस्त आल्यानीकर ही मॅच पाहतायत. ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत नितीन मैदानात आहे भरपूर अपेक्षा असतील. भाईकडनं अपेक्षा. समोरून विलास खेळतोय गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला मारलाय. त्या ठिकाणी चेंडू पकडत असताना थोडासा फंबल. कदाचित ही स्ट्रॅटेजी असते. हातातनं चेंडू मुद्दाम सोडायचा, दुसऱ्या धावेला धावून द्यायचा आणि मग रनआउट करायचं. अशा सुद्धा रणनीती हल्ली क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. एक सिंगल डाव नितीन ज्युनियर साठी मात्र इथून एक टास्क असणारे, चॅलेंज असणारे, त्याची अग्नि परीक्षा इथून द्यावी लागेल. मॅच कोण जिंकेल. वातावरण गंभीर आणि या गंभीर वातावरणात खंबीर राहावं लागेल. व्हाईट बॉल. नदीम शाह सरांचा इशारा येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती पुन्हा जोडतील. स्कोर कार्ड पुढे सरकतं ते 15 वरती. षटक तिसरं चालू आहे. धावफलकावरती आहेत 15 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज विलास. नितीन ज्युनियर साठी हा चेंडू. बॅट फिरवत आहेत, बॅट वरती येत नाहीये. सातत्यानं अचूक टप्प्यावरती मारा करत असताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र इथून मॅच क्रुशल मोमेंट कडे झुकत असताना पाहायला मिळते. शेवटचे 13 चेंडू शिल्लक असतील. 13 चेंडू आणि 30 धावा इथून बनवायच्या आहेत. मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. दोन्ही संघासाठी मॅच जिवंत आहे. 13 चेंडू 30 धावा बनवायच्या आहेत. समोरून आपण पाहताय साई स्टार आल्यानी सारखी बलाढ्य बॅटिंग लाईनअप आणि त्यांना निश्चितच आव्हान देत आहेत. नितीन ज्युनियरच्या बॅटमध्ये हा चेंडू निघालाय. चेंडू हवेत आहे. संधी आली आहे. संधीचं सोनं केलं जाईल का. हा झेल कॅच कॅरी केला जातोय आणि या मॅचची गोल्डन विकेट, प्राइज विकेट या ठिकाणी मिळतीये. फलंदाज बाद. धावा. काटेकी टक्कर. 12 बॉल 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावा. विकेट हॅट्रिक साठी मिलिंदसाठी निलेशजी वाळिंबे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. मॅच आपल्याला पाहायला मिळते. साई स्टार हल्ल्यानी विपक्ष रायझिंग स्टार हल्ल्यानी. 12 चेंडू 30 धावांची गरज विजयासाठी. इथून सलाम शेखला मात्र सूत्र हातात घ्यावी लागतील. नितीन ज्युनियरनं भरपूर संघर्ष केला मैदानात, मात्र या मॅच मध्ये मिडल करू शकला नाही. एक चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला आणि विलासनं मात्र कंबरडं मोडून ठेवलंय. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता मैदानावरती. कशा पद्धतीने मॅचची चित्र पालटवली जातील, कशा पद्धतीने मॅचची सूत्र फिरवली जातील यासाठी निश्चितच वाट पाहावी लागेल. शेवटचे 12 बॉल 30 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरनं मास्टर माइंड मिलिंद वाळिंबे गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राइक एंड वरती भाई वाळिंबे. भाईवरती भरपूर मदार. चला स्पीडअप करा मित्रांनो, वेळेची काळजी घ्या, स्पीडअप करा. आयोजन कमिटीच्या वतीनं ही सूचना तुम्हाला देण्यात येते. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. भाईला इथून मात्र चेंडूचा अंदाज घेऊन खेळावं लागेल. 12 चेंडू 30 धावा कशा पद्धतीने बनवायच्या इथून अभ्यास करावा लागेल. मास्टर माइंड मिलिंद आलाय. पहिलाच बॉल फटका चांगला खेळलाय. त्या ठिकाणी झेलची सुवर्ण संधी आली होती, मात्र हा झेल ड्रॉप या ठिकाणी होतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेवरती संतुष्ट राहत आहेत. मैदानावरती सलाम शेख आहे. सलाम जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत अपेक्षा भरपूर असणार आहेत.
भरपूर अपेक्षा निश्चितच भाईकडनं सुद्धा असणार आहेत, मिलिंदकडनं सुद्धा आल्याणीकरांच्या अपेक्षा अर्धी आल्याणी रायझिंग स्टारच्या बाजूनं तर अर्धी आल्याणी साई स्टारच्या बाजूनं. यावेळेस फटका घेतला, फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, इट्स अ ग्लोरियस हिट. चेंडू गेला सीमा पार, षटकार. सामना जरूर क्रुशल आहे, पण ज्याच्या नशिबात आहे त्याला तो मिळणार. एक तर रायझिंग स्टार आल्यानी किंवा साई स्टार आल्यानी, विजय तर आल्यानीचाच होणार. सिक्सर येतोय धावफलकावरती, 22 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. मिलिंद गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती सलाम, एक लिजेंडरी क्रिकेटर मिलिंद, समोरून अष्टपैलू सलाम खेळतोय. यावेळेस फटका खेचलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे की ताकद आहे, ताकद आहे फटक्यात भावा. कडक शॉट, षटकार. दोन षटकार आलेले आहेत आणि सलगचे अजून तिसरा षटकार जर आला सलामच्या बॅटमधनं तर मान्यवर विजयजी सचिनजी तळपडे साहेब, त्याचबरोबर मौर्या दादा, मंगेश दादा यांच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक, तर विजयजी धिवरे साहेबांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर भारुडे साहेब यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून एक षटकार जर आला सलगचा, 2 षटकार आलेत, सलामसाठी सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आली आहे. मॅच गोलंदाजाचं नाव मिलिंद वाळिंबे. मिलिंद वाळिंबे निश्चितच क्रिकेट मधले प्रोफेसर आहेत, त्यांना बरोबर माहिती आहे चेंडू कसा टाकायचा. निश्चितच सलाम सारखा फलंदाज समोर व्यवसाय खेळाडू आहे, एक चांगलं बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक षटकाराची किंमत मित्रांनो जवळजवळ 1500 ते 2000 रुपये या ठिकाणी पाहायला मिळतीये. भरपूर पारितोषिके मिळतील, मात्र सलामच्या एक विकेटची किंमत जवळजवळ एसपीएल ची ट्रॉफी या ठिकाणी घेऊन जाऊ शकते, हे सुद्धा त्याला लक्षात ठेवावं लागेल. मॅच महत्वाची आहे. मिलिंद वाळिंबे गोलंदाजी करतोय, सलाम शेख स्ट्राईक वरती आहे. भरपूर अपेक्षा दोघांकडनं. यावेळेस हा फटका खेचलाय, सलामच्या बॅटमधनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेने. वॉट शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ द विकेट ठोकलाय. हा चौकार. वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज इथून विजयासाठी. 8 चेंडू 12 धावा, समीकरण पहा कुठं होतं. 12 चेंडू 30 धावांची गरज होती. मात्र सलाम शेख हा असा खेळाडू आहे मैदानावरती, जादुई खेळाडू आहे, जो कधी सामन्याचं चित्र पालटवू शकतो. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणारा, स्वतःच्या खेळीवरती विश्वास असणारा खेळाडू आहे. चौकार आलाय, मिलिंद गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच दिलाय, जबरदस्त फटका, टिपिकल सलाम शेख स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार का षटकार? षटकार. पंच आम्हाला कळवा. षटकार. षटकार येतोय आणि सलाम शेखनं हा सामना खुला केलाय. भरपूर लक्ष या सामन्याकडे लागलं होतं. धगधग वाढली होती साडगावकरांची, धगधग वाढली होती टेंबरेकरांची, धगधग वाढली होती अर्ध्या हल्ल्यानीची. निश्चितच अजूनही हा सामना व्हेंटिलेटर वरतीच आहे. सलाम शेख साठी हा चेंडू टाकलाय, शॉट आपण पाहताय, फटका खेचलाय. त्या ठिकाणी फिल्डर दूरवर नाही, तो झेल टिपण्याची प्रयत्न केला जाईल आणि हा कॅच सुटला आहे की मॅच सुटली आहे हा प्रश्न आपल्याला पडला असावा. हा झेल पकडणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी मिलिंदनं भरपूर प्रयत्न केले, शेवटी संधी सुद्धा निर्माण केली होती, मात्र शेवटच्या मोमेंटला हा झेल ड्रॉप झाला आणि एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण करतायत. स्कोर कार्ड झालं 40 धावा. इथून गरज आहे ती 5 धावांची. चेंडू शिल्लक आहे 6 आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. मॅच अतिशय महत्वाची आहे मॅच आहे. एसपीएलच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केलं, 8व्या पर्वाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केलं तर 8वा संघ आपल्याला
6वा संघ आपल्याला कुठला मिळेल टॉप 8 मध्ये, त्यासाठी अतिशय महत्वाची मॅच आहे. साई स्टार अल्यानी संघ जर विजयी झाला तर नेहरुली संघासोबत या गटातनं क्वालिफाय होणारी ही दुसरी टीम आपल्याला मिळेल. मात्र हा संघ जर इथं परास्त झाला तर आशा पल्लवित होत आहेत साडगावकरांच्या, आशा पल्लवित होत आहेत टेंबरेकरांच्या. म्हणून या मॅचला फार महत्व होतं, अनन्यसाधारण महत्व. आजता काय जर गेल्या 7 दिवसापासून पाहिलं तर ही मॅच सर्वात महत्वाची मॅच माझ्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतीये. 6 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती दिनेश येतोय. हा सुद्धा एक नवतरुण तरणा बांडगडी, जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो, वेगवान तेज तरार. स्ट्राईक एंड वरती सलाम शेख. यावेळेस हा चेंडू पहा, बॅटची एज, पहिला बॉल डॉट, 5 बॉल 5, 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. या ठिकाणी शेंद्रुण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय अजितदादा पाटोळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय अजितदादा पाटोळे. व्हेरी गुड बॉलिंग. अजून एक डॉट येतोय. पुन्हा एकदा धडधड वाढवली जाते. हा सामना मित्रांनो हृदयाची धडधड वाढवतोय. अल्यानीकरांना निश्चितच झटके धक्के देणारा हा सामना, साडगावकरांना धक्के देणारा सामना, टेंबरेकरांना धक्के देणारा सामना. जवळजवळ 3 गावांची लोकसंख्या मिळाली तर एक 12 ते 15 हजार लोक हा सामना पाहत असतील. स्ट्राईक एंड वरती सलाम शेख वरती या सामन्याची संपूर्ण भिस्त आहे. हा तिसरा चेंडू डॉट टाकलाय. व्हॉट अ बॉलिंग यार. तिसरा डॉट येतोय. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज विजयासाठी. सलाम शेख ज्यानं मॅच फिरवली होती, सामना फिरवला होता, सामना टर्न केला होता, तो सलाम शेख या ठिकाणी प्रेशर मध्ये येतोय. निश्चितच व्यावसायिक खेळाडू आहे, त्याला माहिती आहे कसं खेळायचं मॅच मध्ये, शांत डोक्यानं कसं मॅच मधनं मॅच पार करून न्यायची. 3 चेंडू 5 धावांची गरज. 4 धावा आल्या तर या ठिकाणी सुपर ओव्हर होईल. सुपर ओव्हरचा थरार सुद्धा पाहायला मिळू शकतो. 3 चेंडू 5 धावा. यावेळेस खेळलेला फटका ऑन साइडला, दूरवरनं फिल्डर त्या ठिकाणी येतो. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि यस, कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी थ्रो जर आपण पाहिला तर आमचे प्रेक्षक सुद्धा सांगतायत, मान्यवर सुद्धा सांगतायत, हा थ्रो जर कीपर एंडला आला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. कारण नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज तयारच असतो, त्याचं कामच आहे भाग मिल्खा भाग. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि समीकरण बदललंय. शेवटचे 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा, 2 आल्या तर सुपर ओव्हर. यावेळेस हा फुलटो चेंडू आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत. हा झेल जर झाला तर मात्र मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल आणि झेल कॅरी केलाय फलंदाज बाद. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. बॅट्समन रिव्ह्यू. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. बॅट्समन रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या ठिकाणी मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये आलेले ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाले. सरड्यासारखं रंग बदलणारा हा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. दिनेशनं मात्र करिश्मा दाखवला आणि खऱ्या अर्थानं तरुण रक्त या ठिकाणी कसं सळसळ आपण पाहिलंय. 5 चेंडू फेकलेत, केवळ 2च धावा खर्च केल्या. सलामची प्राइज विकेट या ठिकाणी मिळवली आहे. शेवटचा 1 बॉल
आणि 3 धावांची आवश्यकता. 2 धावा आल्या तर टाय होतोय सामना. 1 चेंडू 3 धावा. वाईट बॉल. येस, चौकार. विजयी चौकार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ज्यानं मॅच टर्न केली, सलाम शेख ठरलाय सामनावीर. आणि आकाश, तू सुद्धा यायचं आहे. या ठिकाणी तुझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. आकाश, या ठिकाणी यायचं आहे. तुझ्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. मॅच पाहायला अतिशय चुरस आली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेली ही मॅच या ठिकाणी साई स्टार अल्यानी संघानं जिंकली आणि शेवटी टॉप 8 मध्ये दाखल होणारी 6वी टीम आपल्याला मिळतीये. आजच्या गटातनं आपण पाहिलं असेल तर संघ गौरव स्मृती, आई भवानी नेहरोली आणि साई स्टार अल्यानी हे 2 संघ आपल्याला मिळत आहेत. टॉप 8 मध्ये दाखल झालेत. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जातोय. त्याचबरोबर आकाश, तू सुद्धा यायचंय. आकाशसाठी हे 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी होतं. या ठिकाणी आपण पाहताय दोस्ती ग्रुप आयोजित चंद्रून प्रीमियर लीग आणि या संपूर्ण